सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. नेहानं परीला बोलवून घेतलं होतं आणि तिनं आर्यनसोबत तिला बसवलं. तिच्यासोबत ऋषीसुद्धा आला होता आणि नेहानं जबरदस्ती त्या दोघांना बायकांची अदलाबदली करून बसवलं होतं. ऋषी आणि आर्यनला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं आणि जशी नेहाची पाठ वळली तशी पुन्हा ते आपल्या आपल्या बायकोसोबत बसले. नेहानं ते बघितलं आणि ती खाली आली आणि आर्यनने तिच्यासमोरच पुन्हा काहीतरी गोलमाल केलं आणि पुन्हा बायकांची अदलाबदली केली. नेहाला आता काहीच कळत नव्हतं. ती खूप कन्फ्यूज झाली. दिव्या काव्या, काव्य की दिव्या, असं तिचं कन्फ्युजन झालं आणि ती वर निघून गेली. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन हे काय आहे? अरे हे किती दिवस सुरू राहणार? परी म्हणाली, हो ना, मलासुद्धा आता सतत इकडं येणं जमणार नाही, पण नेहा आंटी सारख्या बोलवून घेतात आणि नशीब ऋषी माझ्यासोबत असतो म्हणून. अँड ओ माय गॉड, चिकू, नेहा आंटी आपल्या लग्नाची तयारी करणार नाही ना? त्या तर याच्याही पुढे गेल्या ना? तर मग काही खरं नाही. आणि इतक्यात नेहानं हाक मारलीच, शिव, काव्या, तुम्ही वर या आणि दोघेच या, असं ती म्हणाली. आणि आता आणखीन काय नवीन तिनं करून ठेवलं आहे आणि तिच्या मनात काय आहे असा अंदाज करत करत आर्यन आणि परी वर निघाले. आणि जिन्यावरून जाताना आर्यनने तिला सांभाळून चाल असं सांगितलं. तिचा हात हातात घेतला आणि तिला व्यवस्थित वर घेऊन गेला. आणि त्या दोघांना असं हातात हात घातलेलं बघितलं आणि नेहानं तर म्हणून त्यांचं लग्न लावूनच दिलं. आणि तिच्या डोळ्यासमोर त्या दोघांचा जोडा दिसत होता. आणि खाली स्वीटी ऋषीला म्हणाली, ऋषी तुला त्रास होतो ना या सगळ्यांचा? ऋषी हसून म्हणाला, नाही ग, त्रास कशाचा, उलट छान वाटतंय. म्हणजे नेहा आंटीची मेमरी लॉस झाली आहे म्हणून वाईट वाटतंय, पण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी आहे म्हणून छान वाटतंय. आफ्टर ऑल वी आर फॅमिली. आणि मग ते दोघे वर गेले. तसं नेहानं त्यांना अंगठ्यानं डिझाईन दाखवायला सुरुवात केली आणि म्हणाली, आता आपण तुमची एंगेजमेंट करून घेऊया आणि लग्न काय सावकाश करता येईल. तसं आर्यन घाबरून म्हणाला, काय एंगेजमेंट? अगं मम्मी, काय घाई आहे? आधी तू पूर्ण बरी हो बरं. परीसुद्धा म्हणाली, हो आंटी, इतक्या लवकर काय गरज आहे ना एंगेजमेंटची? आणि नेहा म्हणाली, गरज कशी नाही, गरज आहे आणि मी पूर्ण बरी आहे. कोण म्हणालं तुम्हाला मी आजारी आहे? आणि काव्य, आम्हाला ना तुला सून म्हणून या घरात आणण्याची घाई आहे. आणि पटकन रिंग सिलेक्ट करा, असं म्हणून तिनं त्या दोघांना फोटो दाखवले आणि तिथून खाली आली. आणि पाठीमागे परी आर्यनला म्हणाली, चिकू, आता हे काय नवीन? आता खरंच आपण एंगेजमेंट करायची आहे का? आर्यन थोडा हसला आणि तिची गंमत करत म्हणाला, मला आवडेल तुझ्यासोबत एंगेजमेंट करायला. मग तुला काय टेन्शन आले? यू आर लव मी ना? असं त्यानं विचारलं आणि तिनं चमकूनच त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यात बघून मनातल्या मनात म्हणाली, त्याला माझ्यावर संशय आला होता की काय, की मी त्याच्यावर प्रेम करते? आय मीन ॲक्च्युली करत होते. आणि ती सिरियस झालेली बघून आर्यनने तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाला, काय झालं परी, तू सिरियस का झालीस? आणि ती म्हणाली, चिकू, आता तू काय बोललास? आर्यन म्हणाला, हेच की तू माझ्यावर प्रेम करत होतीस का? आणि तिनं त्याच्यापासून नजर चोरली आणि म्हणाली, तुझं आपलं काहीतरीच. आता या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे का रे? असं आपलं आयुष्य खूप पुढे गेलं आहे, असं म्हणून ती उगीचच इमेज बघायला लागली. तसं त्यानं तिचा हात पकडला, तिला थांबवली आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं आणि म्हणाला, परी, खरं खरं सांग, आता मी जे काही म्हणालो ते खरं की खोटं? आणि तुला माझ्यापासून काहीच लपवता येत नाही हे मला माहीत आहे. आणि जरी तू लपवलं तरी मला ते कळणार आहे. आणि इतक्या दिवसांनी आज मी हे मुद्दाम विचारतोय, कारण कधीतरी मलाही तू माझ्यासमोर तुझ्या मनातलं बोलावं असं वाटत होतं, पण संधी मिळत नव्हती ते विचारण्याची. मग आता बोल, हे होतं की नाही तुझ्या मनात की माझ्यासोबत लग्न करावं?
आणि आता परीला काय बोलावं तेच कळेना. अशा या वळणावर येऊन तो भलतंच काहीतरी विचारतोय असं तिला वाटलं आणि ती त्याचं उत्तर द्यायचं टाळत म्हणाली, चिकू आता या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाही, तू शांत राहा. आणि आर्यन म्हणाला, मला माहीत आहे माझी बेस्ट फ्रेंड माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि म्हणून तू मला खरंही सांगत नाही ना. पण परी मला तुझ्या डोळ्यात दिसतं ना, सगळं दिसतं. पण आपण दोघे ना फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून जन्माला आलोत आणि मरेपर्यंत बेस्ट फ्रेंड राहू. मला मात्र तुझ्यामध्ये एक कायम बेस्ट फ्रेंड दिसत आली आणि स्वीटीमध्ये माझी बायको दिसायची, माझी लाईफ पार्टनर दिसायची. आणि बघ ना, मला आयुष्यात जे हवं ते मला मिळाले. माझी बेस्ट फ्रेंड मला मिळाली आणि माझी बायकोसुद्धा मला मिळाली. परी थोडी हसली आणि म्हणाली, चिकू सगळ्यांचंच नशीब इतकं चांगलं नसतं ना रे, की त्यांना जे हवं ते मिळेल. आणि कोणाला तरी सॅक्रिफाईस करावंच लागतं आणि नशिबाचे निर्णय मान्य करावे लागतात, तरच समोरच्याच्या मनासारखं होतं. मी सॅक्रिफाईस केलं म्हणून तुझ्या मनासारखं झालं. आणि आर्यनने तिच्या खांद्यांना पकडलं आणि म्हणाला, म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत होती. ती थोडी हसली आणि म्हणाली, का नाही करणार, कोणीही तुझ्यावर प्रेम करावं असाच आहेस तू. त्यात पहिल्यापासून माझ्या खूप क्लोज आहेस. तुझ्याशिवाय मला कोणी समजून घेत नाही, माझं कोणी ऐकत नाही. कोणत्या वेळी मला काय हवं असतं, मला काय होतं तुला बरोबर कळतं. आणि तुला सांगू चिकू, ऋषीलासुद्धा नाही जमत रे मला इतकं चांगलं ओळखायला, पण तो प्रेम मात्र खूप करतो माझ्यावर. आणि त्याच्या प्रेमाचा आदर करूनच मीही त्याच्यावर प्रेम करायला लागले. आणि त्याला सगळं माहीत आहे माझ्याबद्दल, मी त्याच्यापासून काहीच लपवलेलं नाही. त्यानंही त्याचा पास्ट मला सांगितलं आणि मीही माझ्या मनात काय होतं ते सांगितलंय. शेवटी नव्या नाताची सुरुवात करायची म्हणजे सगळं खरं खरं बोललंच पाहिजे ना. आणि आर्यन म्हणाला, हो यू आर राईट, बट सॉरी बेबी, मी तुझा फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून राहू शकतो. आणि तीही हसली आणि समजूतदारपणा दाखवत म्हणाली, हरकत नाही, बेस्ट फ्रेंड तर बेस्ट फ्रेंड, पण आता आपली एंगेजमेंट होणार आहे मिस्टर शिव आणि मी सुद्धा तयार आहे या एंगेजमेंटसाठी, असं म्हणून ती हसली आणि त्याच्या हातात हात घातला. आणि आर्यननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, परी आर यू क्रेझी, यू आर प्रेग्नेंट, स्वीटीसुद्धा प्रेग्नेंट आहे आणि तुला कळते का तू काय बोलतेस. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, चिकू खऱ्या आयुष्यात तुझ्यासोबतची स्वप्न बघितली होती ती कुठे ना कुठे तरी आता नेहा आंटी पूर्ण करून देत आहेत, मग असं वाटतंय. आणि असं म्हणतात की प्रेग्नंट लेडीची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझीही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि आर्यन चक्रावून म्हणाला, काय आता तू खरंच माझ्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न बघतेस की काय. ओ माय गॉड, थांब, ऋषीला बोलवतो आणि तुला बेडी घालून इथून घेऊन जायला सांगतो आणि तुमची बायको वेडी झाली आहे असं सांगतो. आणि परी हसली आणि म्हणाली, असं नका करू मिस्टर शिव, नाही तर तुमची मम्मी तुमच्यावर ओरडेल. तिच्यासाठी मी फर्स्ट चॉईस आहे तुझ्याकरता. नेहा आंटी, नेहा आंटी असं म्हणून परी नेहाला हाक मारायला लागली आणि आर्याने तिचं तोंडच पकडलं. त्या दोघांची मस्ती सुरू झाली. हसता हसता परी पडणार इतक्यात आर्यननं तिला व्यवस्थित मिठीत पकडलं. आणि त्याचवेळी स्वीटी आणि ऋषी तिथं आले आणि त्या दोघांचं ते वागणं बघितलं. दोघेही चकित झाले. आणि स्वीटीनं कमरेवर हात ठेवला आणि आर्यनकडे थोडं रागात बघितलं. तसं आर्यननं जीभ चावली, परीला सोडली आणि स्वीटी त्याला म्हणाली, आर्यन जरा रूममध्ये येतोस का. आणि आर्यन घाबरून म्हणाला, हो बेबी येतो. आणि तो आतमध्ये गेला. आणि स्वीटी म्हणाली, हे काय आहे, काय चाललं होतं तुझं आणि तिचं. हे बघ आर्यन, हे फक्त आणि फक्त नेहा आंटीसाठी नाटक सुरू आहे आणि जे काही जवळ यायचं हातात हात घ्यायचे मिठ्या मारायच्या ते फक्त नाटक म्हणून नेहा आंटी समोरच. आणि या व्यतिरिक्त नाटक सोडून जर तुझ्या मनात काही असेल ना तर लक्षात ठेव, ते मला चालणार नाही. आणि आर्यन मला, बेबी असं काय करतेस, तू माझ्यावर डाऊट घेतेस का, असं म्हणत त्यानं तिला मिठी मारली आणि तिच्या पोटावर हात ठेवले. आणि त्याच वेळी तिच्या पोटातील बेबीनं हालचाल केली आणि तिला किक मारली. तसं स्वीटीने तोंडाचा आ वाजला, डोळे मोठे केले आणि आर्यनकडे बघितलं. त्यानं सुद्धा चकित होऊन तिच्याकडे बघितलं, डोळ्यांची उघडझाप करत म्हणाला, स्वीटी बेबी, बेबीची फर्स्ट मुवमेंट झाली. आणि आता ती सुद्धा सगळा राग विसरून गेली आणि हसायला लागली. आता ऋषी परी निघून गेले आणि स्वीटीला ही गोष्ट आता तन्वीला सांगायची होती. आणि आर्यन तिला हाताला पकडून तन्वीकडे घेऊन गेला हळूहळू आणि खूप खुश होऊन म्हणाला, मॉम स्वीटीच्या पोटातली बेबी मुवमेंट करतात.
आणि हे ऐकून तन्वीला सुद्धा आनंद झाला आणि नेहा पाठीमागून आली आणि म्हणाली, कोण स्वीटी? तशी तन्वी म्हणाली, नेहा अगं दिव्या आहे ना, तिचं नाव स्वीटी आहे, तिचं निक नेम आहे ते. आणि नेहा म्हणाली, ओके. आणि शिव, दिव्याच्या पोटातल्या बेबीबद्दल बोलतोस का तू? मग तुला काय इतका आनंद होतोय? हा आनंद ऋषीला व्हायला हवा ना, तिच्या पोटातल्या बेबीनं मुवमेंट केली तर. आणि आर्यन म्हणाला, मम्मी अगं काहीही काय बोलतेस तू? मी असं कुठं म्हणालो की मला आनंद झालाय? मी जस्ट तन्वी आंटीला हे सांगितलं. आणि त्याच वेळी आता नाना नानी 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 करत एक लहान 1.5-2 वर्षाचं बाळ पळत आलं. सगळ्यांनी तिकडं बघितलं, ते बाळ आलं आणि नेहाजवळ येऊन थांबलं आणि नानी नानी करायचं. पण नेहा त्याच्याकडे अनोळखी नजरेनं बघायची आणि म्हणाली, हे मला नानी का म्हणते? आणि त्याच्या पाठीमागं पर्स सावरत पिहू आली. ती नेहाला बघायला आली होती. मग आर्यन पुढे गेला, त्यानं त्या बेबीला उचलून घेतलं आणि म्हणाला, चला बेटा मामू के पास आओ. आणि नानी इकडे आहे असं म्हणून तो त्या बाळाला तन्वीकडे घेऊन गेला. पण आता नेहाला कुठेतरी वाटत होतं की हे क्षणसुद्धा तिनं कुठेतरी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. पिहूनं तिला बघितलं आणि काहीच नाही बोलली आणि तन्वीकडे निघून गेली, कारण पिहू तन्वीची मुलगी आहे असं सांगितलं होतं ना. त्या आरती हे बाळ तन्वीला नानी म्हणत असावं असं नेहाला वाटलं, पण थोडं थोडं काहीतरी आठवायचं. ती पुन्हा डोकं पकडून सोफ्यावर बसली. तसं पिहू आणि आर्यनने तिला सावरलं, पाणी दिलं आणि नेहा म्हणाली, शिव मला रूममध्ये घेऊन चल. आणि आर्यन म्हणाला, ओके चल. आणि वर जाताना नेहा सतत सतत तन्वीच्या कडेवर असलेल्या पिहूच्या बाळाकडे बघायची आणि तिला काहीतरी आठवायचं. आणि का नाही आठवणार? ते बाळ जन्मल्या पहिल्यांदा नेहाच्याच कुशीत आलं असेल ना. मग आता असेच बघता बघता आणखीन 2 महिने संपले. स्वीटीला 7वा महिना लागला. तिचा बेबी शॉवर सेरेमनी म्हणजेच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेण्याच्या चर्चा सुरू झाल्या. नेहाची मात्र अजूनही आहे तशीच परिस्थिती होती आणि तिच्या देखत हा कार्यक्रम कसा घेणार असं सगळ्यांना कोडं पडलं. आर्यनचा महत्त्वाचा रोल असणार होता तिथे आणि जेव्हा ती आर्यनला स्वीटीसोबत बघेल तेव्हा कशी रिॲक्ट होईल काय माहीत. आणि अशी भीती सगळ्याला वाटत होती. तिकडं परीचे सुद्धा पोट वाढत होतं आणि ती आता हल्ली येत नव्हती इकडे. आणि नेहाला सोडून कार्यक्रम करायचाच नाही असं ठरलं. तरीही अतुल म्हणाला, तुम्ही हॉटेलमध्ये कार्यक्रम करा, आम्ही घरीच थांबतो, तिच्याजवळ मी आहे. आणि आर्यन म्हणाला, नो अंकल, त्यापेक्षा कार्यक्रम न केलेला बरा. आजपर्यंत तुमच्यासोबतच सगळी फंक्शन झाली आणि इथून पुढं सुद्धा होतील. अतुल इमोशनल झाला आणि म्हणाला, बस पगले रू लाओगे क्या? देव करो आणि नेहाची मेमरी लवकर परत येऊ दे. आणि आता इकडे मधूच्या घराची बेल वाजली. मधूनं दरवाजा उघडला. दारात जितेंद्रला तिनं बघितलं आणि हसून म्हणाली, जितेंद्र दादा तुम्ही या ना. आणि जितेंद्र म्हणाला, मधू मी एकटा नाही आलो, माझ्यासोबत आणखीन कोणीतरी आला आहे. असं म्हणून तो मागे वळला, बाजूला सरकला आणि नयनाला बघून मधू शॉक झाली. नयना तिच्याकडे विनंतीच्या नजरेनं बघत होती आणि मधू तिच्याकडे चकित होऊन बघत होती. आणि ही आज माझ्याकडे का आली आहे असा प्रश्न मधूला पडला. आणि जितेंद्र म्हणाला, मधू आत येऊ का? मधू थोडी नाराज होऊनच म्हणाली, हो या. मधूला नेहाचं सुद्धा टेन्शन होतंच आणि म्हणून ती जास्त आनंद नव्हती दाखवत जितेंद्र आणि नयनाला बघून. आणि तिने त्या दोघांनाही पाणी दिलं आणि कुठून बोलायला सुरुवात करावी असं वाटून जितेंद्र म्हणाला, मधू ॲक्च्युली नयनाचं तुझ्याकडे काम होतं. तिची अशी इच्छा आहे की अर्जुन सरांची माफी मागायची आहे आणि तू मध्यस्थी करावी, ते तुझं ऐकतील. मधू म्हणाली, सॉरी जितेंद्र दादा, मी हे नाही करू शकत. तुम्ही इथपर्यंत आलात आणि त्रास घेतला, माझ्याकडून नकार ऐकायला मिळतोय त्याबद्दल मला माफ करा. अर्जुन अंकल माझंही ऐकणार नाहीत. जितेंद्र म्हणाला, मधू ती खूप नर्वस आहे गं. किती महिने झाले ती माफी मागत आहे अर्जुन सरांची आणि ते माफी देत नाहीत, म्हणून ती नर्वस आहे आणि स्वतःकडे लक्ष देत नाही. निदान अशा दिवसांमध्ये तिने स्वतःकडे लक्ष द्यायला हवं की नको? मधू म्हणाली, अशा दिवसांमध्ये म्हणजे काय झाले त्यांना? जितेंद्र म्हणाला, मधू नयना प्रेग्नेंट आहे. आणि हे ऐकून मधूनं नयनाकडे चमकून बघितलं. नयनाचा चेहरा खरंच सुकलेला होता आणि आतून कोणती तरी गोष्ट तिला पोखरते असं दिसत होतं. आणि मधू शांत झाली. मग आता काय करेल मधू? नयनाला माफी मिळवून देण्यासाठी मदत करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.
आणि अर्जुन सर ऐकतील का हे बघणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.